किशोरी पेडणेकर या मातोश्रीवरती पोहोचल्यात। किशोरी पेडणेकर या अजूनही एबी फॉर्मची प्रतीक्षा करतायत। आताची मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी मातोश्रीच्या बाहेर गर्दी केलेली होती आणि यापैकीच ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्या किशोरी पेडणेकर या सध्या मातोश्रीवरती पोहोचलेल्या आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे याची प्रतीक्षा सध्या किशोरी पेडणेकर करता आहेत। तर आज आणि उद्याचा अखेरचा दिवस आहे एबी फॉर्म भरण्याचा, अर्ज दाखल करण्याचा। यापैकीच आता सगळ्यांचीच धावाधाव होते आहे। किशोरी पेडणेकर मातोश्रीवरती पोहोचल्याची माहिती समोर येते। माहिती घेऊयात अधिकची। वेदांत नेब आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट्स देतात। वेदांत, साधारणपणे आपण माहिती घेतली 102 उमेदवारांना एबी फॉर्म ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेले आहेत। विशेष करून दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी, भांडूप हे जे भाग आहेत त्यातले जे प्रभाग आहेत त्यातील उमेदवारांना अद्याप एबी फॉर्म देण्यात आले नाही। त्याचं कारण आपण माहिती करून घेतलं तर असं आहे की तिथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचे इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे जर एकाला एबी फॉर्म दिला तर बंडखोरी होऊ शकते आणि त्यामुळेच हे नाराजी नाट्य समोर येऊ नये आणि बंडखोरी होऊ नये यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे सावध पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे 199 जो वॉर्ड आहे किशोरी पेडणेकरांचा तो याच वरळी मतदारसंघात येतो आणि त्यामुळेच किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर आहेत। कदाचित आज दुपारपर्यंत किशोरी पेडणेकर यांना हा एबी फॉर्म दिला जाईल। आपण बघतोय मातोश्रीवर, वरळी, माहीम मधील जे उमेदवार आहेत ते एबी फॉर्म घेण्यासाठी आलेले आहेत आणि थोड्या वेळात आपल्याला ही पुढची अपडेट मिळेल। अगदी वेदांत, आपण म्हणताय त्या पद्धतीनं किशोरी पेडणेकर सध्या पोहोचलेल्या तर आहेतच, मात्र अगदी आजचा आणि उद्याचा अखेरचा दिवस आहे। 11 ते 5 इतकाच वेळ आहे, त्यामुळे आता ही सगळी काहीशी पळापळ होतीये सगळ्या उमेदवारांची। 102 एबी फॉर्म हे उमेदवारांना देण्यात आले आहेत, त्यामुळे 102 उमेदवार हे आता एबी फॉर्म आज उद्यामध्ये भरतील आणि काही मोजके 40 ते 50 एबी फॉर्म ज्या उमेदवारांना द्यायचे आहेत त्यांना आता सकाळपासून बोलवलं जाते। त्यामुळे कदाचित आता किशोरी पेडणेकर आले आहेत त्यामुळे त्यांना आता एबी फॉर्म दिला जाऊ शकतो। त्याशिवाय आपण जर बघितलं तर मिलिंद वैद्य जे माहीम मतदारसंघातनं माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं जिथे तिढा होता त्या ठिकाणच्या उमेदवारांना बोलवलं जातंय आणि एबी फॉर्म दिले जाते। त्यामुळे एकूण लिस्ट कितीची असणार हे काल दुपारपर्यंत जवळपास निश्चित होईल आणि कोण कोण उमेदवार कुठून उभे राहणार याची सुद्धा स्पष्टता येईल। मात्र वेदांत, अद्यापही मातोश्रीच्या बाहेरची गर्दी काही कमी होत नाहीये। अनेक इच्छुक तर आहेतच ज्यांना बोलावलं जातंय, एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय, मात्र असेही काही लोक आहेत की जे अजूनही प्रतीक्षा करतायत, अजूनही काहीसे नाराज आहेत। नक्कीच हे नाराजी नाट्य तर प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण जसे जसे एबी फॉर्म दिले जात आहेत एकाच जागेवर 2 किंवा 3 इच्छुक आहेत। शिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत येतोय आणि त्यामुळे एकापेक्षा अनेक इच्छुक उमेदवार, एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार आणि त्यामुळे जसा एबी फॉर्म एखाद्या उमेदवाराला दिला जातोय किंवा तो प्रभाग या पक्षाला सुटलेला आहे असं कळतंय त्यावेळी लगेचच आपण बघतोय मातोश्रीवर जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची गर्दी वाढतीये आणि पुन्हा एकदा विनंती केली जाते की यावर विचार करावा आणि आम्हाला हा उमेदवारी अर्ज किंवा एबी फॉर्म द्यावा। त्यामुळे दुपारपर्यंत मी जसं सांगितलं की स्पष्टता येईल की कोण कोणत्या चिन्हावर किंवा कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचा उमेदवार हा निवडणूक लढवणार आहे। मात्र सध्या तरी आपण बघतो 102 एबी फॉर्म वाटलेले आहेत आणि उर्वरित 30 ते 40 जे एबी फॉर्म आहेत ते सुद्धा लवकरच आज म्हणजे साधारणपणे दुपारी 4 वाजेपर्यंत वाटले जातील। आपण बघतो किशोरी पेडणेकर हे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। तर अगदी काही क्षणांपूर्वी किशोरी पेडणेकर या मातोश्रीवरती गेल्या होत्या, मात्र आता त्या पुन्हा एकदा मातोश्रीवरून बाहेर रवाना होत आहेत। वेदांत, पुन्हा मी येते असं त्यांनी म्हटलंय। आपण माहिती घेतली की अजूनही एबी फॉर्म हे काही उमेदवारांना देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे काल सुद्धा आपण बघितलं किशोरी पेडणेकर मातोश्रीवर आल्या होत्या, मात्र त्या अजूनही वेटिंगवर आहेत। आणखी काही उमेदवार असे आहेत
जे अजूनही प्रतीक्षा करायची एबी फॉर्म कधी दिला जातो. आणि मी जसं सांगितलं की एबी फॉर्म कधी दिला जातो आणि मी जसं सांगितलं की जर माहीम, शिवडी त्यासोबतच दादरचा भाग, भांडूप, विक्रोळीचा काही भाग आहे त्या ठिकाणी जर एबी फॉर्म दिले किंवा त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित केली तर नक्कीच नाराजी नाट्य घडू शकतं, बंडखोरी होऊ शकते आणि त्यामुळेच एक सावध पवित्रा ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्ष आपल्याला अवलंबताना पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच किशोरी पेडणेकर ज्यांचा प्रभाग क्रमांक 199 आहे तिथे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं 2 ते 3 इच्छुक आहेत, मनसेला सुद्धा 30 सीट हवी आहे, त्यांचे सुद्धा 1 ते 2 इच्छुक आहेत. आणि त्यामुळेच किशोरी पेडणेकर यांना पुन्हा कधी बोलवलं जातं आणि एबी फॉर्म कधी दिला जातो हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. त्याशिवाय मी दाखवतोय ही गर्दी आपण मातोश्रीच्या बाहेर बघतोय. धारावी त्यासोबतच दादर, माहीम यातील काही इच्छुक उमेदवार त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि काल ज्यांना एबी फॉर्म दिलेला नाहीये त्यांना सुद्धा इथे आता बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरच स्पष्टता येईल की कोणाकोणाला, आणखी 30 ते 40 जण जे आहेत त्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत ज्यांची उमेदवारी आज निश्चित होईल. अगदी वेदांत, ज्या 4 जागा तुम्ही म्हणताय ज्याच्यामध्ये दादरची जागा आहे, वरळी, शिवडी या ठिकाणच्या जागा आहेत, त्यावरचा तिढा सोडवण्यासाठी खरं तर आपण बघितलंय की मनसेचे जे नेते आहेत महत्वाचे म्हणजे बाळा नांदगावकर असतील, सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती. हा तिढा अजूनही कायम आहे, अजूनही सुटलेला नाहीये. हा तिढा पूर्णपणे सुटलेला आहे. मात्र तिढा जरी सुटलेला असला तरी उमेदवारी निश्चित करणं किंवा एखाद्या उमेदवाराला एबी फॉर्म देणं हे दोन्ही पक्षांना अवघड होतंय. कारण तिथे 2 ते 3 इच्छुक आहेत, काही तगडे उमेदवार आहेत आणि जे इच्छुकांची यादी मोठी असल्यामुळेच या ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म दिला जात नाहीये किंवा तिथली उमेदवारी ही निश्चित कोणत्याही पक्षाकडनं केली जात नाहीये. विशेष म्हणजे आपण पाहिलं पाहिजे यामिनी की अजूनही उमेदवारांची यादी दोन्ही पक्षांकडनं जाहीर करण्यात आली नाही. याचं कारण सुद्धा तेच आहे. जर अधिकृतपणे उमेदवारी यादी जर जाहीर केली तर बंडखोरांची संख्याही वाढू शकते आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न हे केले जात आहेत की उमेदवारांची यादी जाहीर न करता एबी फॉर्म दिले जातील. मात्र जसे जसे एबी फॉर्म कोणाकोणाला दिले जातात हे समोर येते तसं तसं नाराजी नाट्य आपल्याला घडताना पाहायला मिळते आणि इच्छुकांची गर्दी सुद्धा मातोश्रीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. तू जसं म्हटली की विशेष करून आपण जर दादरचा विचार केला तर वॉर्ड क्रमांक 192, 194 याचा तिढा सुटलेला असं कळतं. 192 हा मनसेला, 194 हा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आलेला आहे. ज्यामध्ये आपण बघितलं 2 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळेच हा तिढा जरी सुटलेला असला तरी अधिकृतरित्या अद्यापही उमेदवारांची नावं ही सांगितली जात नाहीत किंवा त्यांना एबी फॉर्म दिला जात नाहीये. यामिनी अगदी वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी. तुर्तास वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.